पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत डहाणू नगर परिषद प्रशासनाने शहरातील तब्बल 67 धोकादायक इमारतींना नोटिसा बजावून तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. नगर परिषदेने केलेल्या पाहणीत 24 इमारती अति धोकादायक तर 31 इमारती धोकादायक श्रेणीत आढळल्या आहेत. उर्वरित इमारतींनाही दुरुस्ती व तांत्रिक तपासणीची आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. संबंधित इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्या राहण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या इमारती रिकाम्या करून निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. डहाणू शहरातील अनेक इमारती 1960च्या दशकात बांधण्यात आल्या असून त्यांचे आयुर्मान जवळपास संपुष्टात आले आहे. सततचा पाऊस, इमारतींची झालेली झीज, गंजलेली लोखंडी संरचना आणि दुर्लक्षित देखभाल यामुळे दुर्घटनांचा धोका वाढला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र धोकादायक इमारतींवरील कारवाई दरम्यान अनेक अडचणी समोर येत आहेत. काही ठिकाणी मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, न्यायालयीन प्रकरणे तसेच इमारतींचे मालक बाहेरगावी किंवा परदेशात स्थायी असल्याचे निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यामुळे प्रशासनाला कारवाई राबवताना विविध कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुर्धे यांनी सांगितले की नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी धोकादायक इमारतींबाबत कठोर पावले उचलली जातील. संबंधित मालकांनी वेळेत स्ट्रक्चर ऑडिट करून अहवाल सादर करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की धोकादायक किंवा जीर्ण अवस्थेतील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. पावसाळ्यात जीर्ण व धोकादायक इमारती जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चर ऑडिट, वेळेवर दुरुस्ती आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे ही काळाची गरज आहे. सुरक्षितता प्रथम, निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.